ठाण्याच्या महिला आणि बाल विकास विभागामध्ये घोटाळा झालेला आहे। 27 योजनांमधून ठेकेदाराचा 73 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीला आलाय। या कागदावरच्या योजना होत्या आणि त्यासाठी 73 कोटींची उधळपट्टी करण्यात आलेली आहे। कागदावरच्या या योजना आणि त्याचा झी 24 तासनं पंचनामा केलाय। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे। गोविंद, महिला आणि बालविकास विभागातला हा जो घोटाळा आहे तो झी 24 तास समोर आणलेला आहे आणि या संदर्भातली दखल आता त्या मंत्र्यांनी, त्या खात्याच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा घेतलेली आणि त्या संदर्भात आपण काळ्या यादीत त्यांना टाकू, कठोर कारवाई करू अशा सूचना सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत आणि तसा निर्णय सुद्धा त्यांनी घेतलाय। आपण जर बघितलं तर काल हा सगळा प्रकार जो आहे आपल्या झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशन टीमने समोर आणल्यानंतर तातडीनं या ठिकाणी राज्याच्या ज्या महिला बाल कल्याण मंत्री आहेत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतल्याचं पाहायला मिळतं आहे। त्याच्यामध्ये साधारणतः 3 महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर या ठिकाणी त्यांनी फोकस केल्याचं पाहायला मिळतं आहे। एक तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, ज्या ज्या प्रशासकीय मान्यता 2019 पासून ते आतापर्यंत ज्या प्रशासकीय मान्यता घेतल्या गेल्या आहेत त्याची चौकशी एका सचिवांच्या मार्फत, कमिटीच्या मार्फत केली जाईल। या संबंधित प्रकरणामध्ये ज्या वेळा ते तत्कालीन अधिकारी जे होते त्या सगळ्यांना नोटिसा बजावून त्यांची चौकशी केली जाईल। आणि तिसरी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, या संपूर्ण प्रकरणावर एक उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून या संपूर्ण प्रकरणाचा चौकशी करून अहवाल सादर केला जाईल। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये जे दोषी कॉन्ट्रॅक्टर आहेत, जे ठेकेदार आहेत की ज्यांना हे सगळं संगनमतानं काम देण्यात आलं त्यांनाही काळ्या यादीत टाकलं जाईल अशा पद्धतीचे निर्देश जे आहेत ते या ठिकाणी महिला बाल कल्याण मंत्र्यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे एवढंच नाही तर महिला बाल कल्याण मंत्र्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून ही याबाबतच्या जो आहे तो खुलासा केल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडत असताना झी 24 तासनं कशा पद्धतीनं 73 कोटी जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून लुटले, लोकांना रोजगार मिळवून देऊ, वेगवेगळ्या पद्धतीची गावं उभा करू, महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवू, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या 27 योजनांचा पास करत या संपूर्ण योजना फक्त कागदोपत्री तयार केल्या आणि त्यातला संपूर्ण निधी जे आहे ते लाटल्याचं पाहायला मिळतंय। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, राज्य सरकारचं जे खरेदी धोरण आहे 2016चं, राज्य सरकारला कुठली एखादी साधी पेन्सिल, कुठली साधी वस्तू जरी खरेदी करायची असेल तर या धोरणानुसार खरेदी करावी लागते, परंतु हे संपूर्ण धोरणच जे आहे ते धाब्यावर बसवल्याचं पाहायला मिळतं आहे। अगोदर निविदा काढायच्या, मग कार्यादेश द्यायचे आणि मग नंतर बिलं काढायची अशी प्रक्रिया असताना सुद्धा यांनी डायरेक्ट अगोदर ठेकेदारांना बिलं अदा केलेले आहेत आणि त्यानंतर निविदा काढलेल्या आहेत आणि त्यानंतर कार्यादेश दिले। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माहितीच्या अधिकाराखाली आपण जेव्हा ही माहिती घेत होतो त्यावेळेला ठाणे जिल्हा महिला बाल कल्याण कार्यालयामध्ये यातली अर्ध्यापेक्षा जास्त कागदच उपलब्ध नसल्याचंही समोर आलेलं आहे। निश्चितच त्यामुळे आता यामध्ये कोण कोण दोषी आढळतात आणि काय नेमकी कठोर कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद गोविंद, आपण दिलेल्या माहितीसाठी।